या ठाऊकात सुंदरा ठणठणीत बरी झाली. येणाऱ्या बाळाची चाहूल लागताच ती आनंदाने भरून गेली होती. वसंत तर तिला कुठे ठेवू कुठे नको इतकी तिची काळजी घेत होता. काही दिवसांनी शिरपामार्फत ही आनंदाची बातमी तुकाराम व वनिताला कळाली. दोघेही आता आपण आजी आजोबा होणार या आनंदात न्हाऊन निघाले. पोरीला भेटावं वाटतंय. रात्री कामावरून घरी आलेल्या तुकारामला वनिता म्हणाली, वने, अगं मला बी वाटतंय, पण मोकळ्या हातानं पोरीच्या दारात कसं जावं? काहीसा उदास होऊन तुकाराम म्हणाला, त्याचंही म्हणणं खरंच होतं. आधी सुंदराच्या लग्नासाठी काढलेलं कर्ज फिटलेलं नव्हतं. त्यात पोटाची खळगी भरायलाच येणारा पैसा पुरत नव्हता. दारू आणि मटण या गोष्टी तर तुकारामच्या आवाक्याबाहेरच गेल्या होत्या. कधीतरी शिरपा त्याला कपभर दारू पाजत असे, पण त्याने तुकारामचा घसा देखील ओला होत नसे. सकाळी गणादादाला मागून बघा, दिले तर दिले पैसे, वनिताने उपाय सुचवला. तुकारामने मान हलवली व खोपटाच्या पत्राकडे पाहत पाहत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच तुकाराम गणादादाच्या दारात गेला. गणादादा बाहेर बाकड्यावर बसून दात घासत होता. राम राम गणादादा. गणादादाला दोन्ही हात जोडून नमस्कार करत तुकाराम म्हणाला, काय म्हणतो तुकाराम, आज सकाळी सकाळी आलास? बाकड्याच्या मागे पिचकारी मारत गणादादा म्हणाला, दादा, जरा पैशाची नड होती, सुंदराकडे निघालो होतो. चाचरा तुकाराम म्हणाला, अरे तुका, मग धारगावला जायला असे किती पैसे लागतात? 10-20 रुपये तर तिकीट आहे की. तोंडात पुन्हा ब्रश घालत गणादादा म्हणाला, दादा, सुंदरा पोटूशी आहे, मी आज होणार आहे, आता मोकळ्या हाताने जावं तर कसं? लाजत लाजत तुकाराम म्हणाला, अरे वा तुकाराम, खूपच आनंदाची बातमी आहे की ही. तू तुझी आवरावर करून ये, माझी आंघोळ झाल्यावर मी देतो तुला पैसे, ये लेकीकडे जाऊन. तुकारामने पुन्हा एकदा गणादादाला नमस्कार केला व लगबगीने तो खोपटाकडे परतला. वने, आवरायला घे, गणादादा देतोय पैसे, आंघोळ करुस्तवर थांब म्हणलाय, हसत मुखाने तुकाराम म्हणाला. त्यानंतर तुकाराम व वनिता लगबगीने सुंदराकडे जाण्याच्या तयारीला लागले. तुकारामने रेल्वे स्टेशनवरच्या पाईपलाईनवर जाऊन स्वच्छ आंघोळ केली. इकडे वनिता आंघोळ करून तयार होऊन बसली. तासाभराने तुकाराम गणादादाच्या घरी गेला. गणादादा फार तर 100-200 रुपये हातावर टेकविल अशी अपेक्षा असताना गणादादाने चक्क 1000 रुपये तुकारामच्या हातात दिले. हे बघ तुकाराम, या पैशांची काळजी करू नकोस, परत नाही दिलेस तरी चालेल, फक्त इलेक्शनच्या वेळी जरा व्यवस्थित राहा. तुकाराम जवळपास त्याच्या पायावर वाकला. दादा, तुमचा सबूत मोडणार नाही, विठ्ठलाची आण आहे. तुकाराम डोळे पुसत आपल्या खोपटाकडे निघाला. वनिताला त्याने 100च्या 5 नोटा दिल्या. वनिता लगबगीने किराणा दुकानात गेली व डिंक लाडू बनवायचे सामान घेऊन आली. तासाभराने वनिताने सुंदरासाठी डिंक लाडू तयार केले आणि एका स्टीलच्या डब्यात भरून घेतले. तुकाराम व वनिता आता धारगावकडे निघाले. कधी एकदा सुंदराला डोळे भरून बघतोय असं दोघांनाही वाटत होतं. अचानक दारात आलेले आपल्या आईबापाला पाहता सुंदरा आनंदाने हरखून गेली. तिने वनिताला दारातच गच्च मिठी मारली. वनिताने प्रेमाने तिच्या तोंडावरून हात फिरवत आपल्या कानशिलावर कडाकडा बोटे बोलली. गर्भार सुंदराच्या मुखावर वेगळेच तेज दाटले होते. हातातील मिठाईच्या लाडूच्या पिशव्या खाली ठेवून तुकाराम आपल्या जाव्याला भेटण्यासाठी बाहेर पडला. सुंदरा व वनिता भान हरपून गप्पा मारत बसल्या. धारगावच्या झोपडपट्टीमधून बाहेर पडून तुकाराम वसंत कामावर असलेल्या ठिकाणी पोहोचला. भल्या मोठ्या बिल्डिंगच्या कामावर वसंत काम करत होता. त्याला शोधत शोधत तुकाराम त्या बिल्डिंगच्या एकेका मजल्यावर वर जात होता. 7व्या मजल्यावर स्लॅबच्या फळ्या ठोकताना त्याला वसंत दिसला. जावई बापू. तुकारामने वसंतला आवाज दिला. वसंतने चमकून खाली पाहिलं. तुकारामला पाहताच हातातील काम त्याने बाजूला ठेवलं व लाकडाच्या शिडीवरून खाली आला. मामा, आज अचानक इकडं कसं काय? आपल्या सासऱ्याला वाकून नमस्कार करत वसंत म्हणाला. काय नाही जावई बापू, लेकीची आठवण आली म्हणून आलो. सुंदराने इथला पत्ता दिला म्हणून तुमची गाठ घेऊन जावं म्हणलं. असं कसं मामा, दमवायच, मी ठेकेदाराला सांगून येतो, मग लगेच आपण घराकडे जाऊ. असं म्हणून वसंत त्या अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या जंजाळात कुठेतरी गायब झाला. बाजूला ठेवलेला कळकट हांड्यातील तांब्याभर पाणी तुकारामने पिले आणि तंबाखू तोंडात भरली. 15-20 मिनिटात वसंत हातपाय धुवून कपडे बदलून आला. मामा, चला आता घराकडे निघू. वसंत असं म्हणताच तुकारामने तंबाखू थुंकून काळावून चूळ भरली व वसंत सोबत इमारतीच्या पायऱ्या उतरू लागला. काही अंतर पुढे गेल्यावर वसंत एका मटणाच्या दुकानात शिरला. चाचा, आधा किलो खिमा बनाओ. वसंत, आज कुछ खास है क्या? दोपहर कोई घर जा रहा? हाँ चाचा, सास ससुर घर पे आए हैं, इसलिए जल्दी छुट्टी किया. ठीक है वसंत, बस 10-15 मिनिट रुक जा, आजचा खिमा बनवता हूँ. चाचा असं म्हणताच वसंतने तुकारामला 10-15 मिनिटात परत येऊ असं सांगितलं. तुकारामला घेऊन वसंत गुत्त्यावर गेला व तिथे दोघेजण एक दारूची बाटली पिऊन खिमा घेऊन घराकडे निघाले. तुकाराम आपल्या जाव्यावर खुश होता. त्यात आता तुकाराम आजोबा होणार होता म्हणून अधिकच आनंदी होता. तुकाराम व वसंत घरी येताच वनिताने स्वयंपाक करण्याची तयारी सुरू केली. जेवणखाणं आटपून सगळेजण गप्पा मारत बसले. 7व्या महिन्यात सुंदराला बाळंतपणासाठी आपल्या घरी घेऊन जायचं असं वनिताने ठरवलं. रातोरात जावयाकडे मुक्काम करून वनिता व तुकाराम आपल्या घरी जाण्यासाठी निघाले.
वनिताने सुंदराला मिठीत घेतले आणि तब्येतीची काळजी घेण्यासाठी सांगितलं. घरी परतत असताना आता बाळंतपणाच्या खर्चाची तजवीज कशी करावी हाच विचार दोघांच्या मनामध्ये वारंवार येत होता. इकडे सुंदरा देखील आपल्या आईबापाची परिस्थिती जाणून होती. त्यात आता तिने खेळणी विकण्याचे काम देखील बंद केले होते. वसंत देखील येणाऱ्या बाळाच्या संगोपनासाठी काय काय करता येईल याचा विचार करत होता. सुंदरा व वसंतने रोजच्या कमाईतील काही रक्कम बाजूला ठेवायला सुरुवात केली. दिवस झरझर सरत होते. वसंत सुंदराला दर महिन्याला दवाखान्यात घेऊन जात होता. सुंदराचे पोट आता बरेच मोठे दिसू लागले होते. तिला आता चालताना त्रास होऊ लागला. हे बाळंतपण आपल्याला सोसेल ना असं सुंदराला वाटू लागलं. कामावर गेलेल्या वसंतला सुंदराची काळजी वाटायची. जेवणाच्या सुट्टीत तो धावत पळत घराकडे चक्कर टाकू लागला. झडपीची कामे तो स्वतः करू लागला. दिवसभर आजूबाजूला कोणी नसायचे त्यामुळे सुंदरा देखील चातकासारखी वसंतची वाट पाहायची.